ठीक आहे. तर आज आपण टीईटी मध्ये स्पेशली आपल्या इतिहासावरती स्पेशली एक मिनिट. ठीक आहे. पीडीएफ सगळ्यांना दिसत असेल आता? अनवडे सर दिसते का? हा. तर बघा आपण काय करणार आहे, जो इतिहासाचा सिलेबस आहे स्पेशली टीईटी साठी तो आज आपण पाहणार आहे. आता इतिहासामध्ये आपल्याला माहिती आहे की प्राचीन इतिहास आहे, मध्ययुगीन इतिहास आहे आणि त्याचबरोबर आधुनिक इतिहास आहे. आणि इतिहासाच्या अभ्यासाबरोबर आपल्याला थोडासा नागरिक शास्त्राचा अभ्यास देखील करावा लागणार आहे. तर आपण या पूर्ण लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत, तर इतिहासाचा अभ्यास कन्सेप्ट नुसार कोणता आहे आणि नागरिकशास्त्राचा अभ्यास कन्सेप्ट नुसार टेक्स्ट वाईज आपल्याला काय करावं लागेल. अगदी महत्वाचे जे पॉइंट्स आहेत ते आपण इथं घेतलेले आहेत आणि या सगळ्या पॉइंटचा आपण अभ्यास सखोलतेने कधी करणार आहोत, येणाऱ्या सगळ्या लेक्चरमध्ये करणार आहोत. ठीक आहे. तर पाहता सुरुवातीला आपण स्टार्ट करूया प्राचीन इतिहासापासून. प्राचीन इतिहास, ज्यावेळेस आपण प्राचीन इतिहासाचा उल्लेख करतो त्यावेळेसच आपल्या अभ्यासाला सुरुवात होते ती सिंधू संस्कृतीपासून. कुठून सुरुवात होते? सिंधू संस्कृती. आता सिंधू संस्कृती म्हणजेच काय? इंडस सिव्हिलायझेशन आहे. सोपं आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे वैशिष्ट्य होतं या सिंधू संस्कृतीचं ते होतं नगर रचना. तर नगर रचनेवरती आपल्याला एखादा प्रश्न येण्याची शक्यता असते. मागच्या वेळेस आलेलं होतं. नगर रचनेमध्ये त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? चौकोनी रस्ते होते, नाले गटार व्यवस्था होती. हे दोन वैशिष्ट्ये जरी आपण लक्षात ठेवली तरी सुद्धा आपल्याला या नगर रचनेचा एक चांगला अभ्यास यातून होतोय. त्याच्यानंतर बघा मुख्य स्थळे. बघा सिंधू संस्कृतीची जी मुख्य स्थळे आहेत, मुख्य स्थळे, तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला हडप्पाचं वर्णन करावं लागेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारं धान्य कोठार प्रसिद्ध होतं, त्याचा थोडक्यात अभ्यास आपल्याला करायचा आहे. मोहनजोदडो येथील ग्रेट बाथ म्हणजे जे प्रशस्त असं स्नानगृह होतं त्याचा आपल्याला अभ्यास इथं प्रामुख्याने करायचा आहे हडप्पा संस्कृतीच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर लोथल येथील घाट आणि गोदी. तुम्हाला असाही प्रश्न येतो की हडप्पा संस्कृतीमधील गोदी कुठं आढळली होती, तर आपल्याला उत्तर सांगता यायला पाहिजे लोथल. सोपं आहे. कालीबंगन इथं स्पेशली काय होतं, तर शेतीचा पुरावा आपल्याला तिथं आढळलेला आहे. म्हणजे हडप्पा संस्कृतीतील नगररचना कशी होती, त्याच्यानंतर त्यातले मुख्य स्थळ कोणती होती आणि मुख्य स्थळाला अनुसरून त्याची वैशिष्ट्ये कोणती होती हे आपल्याला प्रामुख्याने सिंधू संस्कृतीमध्ये अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बघा कलेमध्ये हस्तकला, स्पेशली मातीची भांडी, शिक्के, दागदागिने या कला त्यावेळेस त्यांच्याकडे होता. त्याचबरोबर व्यवसाय, मुख्य व्यवसाय हा शेतीच होता. त्याच्याबरोबर व्यापार होता. स्पेशली मेसोपोटेमिया या ठिकाणी ते व्यापारी जात होते, ती संस्कृती होती. त्याच्यानंतर महत्वाची दुसरी संस्कृती आहे ती आहे वैदिक संस्कृती. म्हणजे हडप्पा संस्कृतीवरून 1 मार्क आपल्याला येणार आहे. त्या मार्काची तयारी आपण त्या मुद्द्याला अनुसरून करणार आहोत. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे वैदिक संस्कृती. आवाज येत आहे का सगळ्यांना? हो सर. हा. तर वैदिक संस्कृतीमध्ये आपल्याला कशाचा अभ्यास करायचा आहे? स्पेशली जे वैदिक संस्कृतीमध्ये ऋग्वेदीय किंवा पूर्व वैदिक समाज कसा होता, कृषीप्रधान होता. त्यावेळेस देवाची पूजा केली जायची. कोणत्या देवाची पूजा केली जायची? इंद्र आहे, अग्नी, वरुण यांची पूजा केली जायची. हे प्रामुख्याने मुद्दे या ठिकाणी महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर उत्तर वैदिक काळामध्ये
लोखंडाचा वापर केला. त्याच्यानंतर राज्य संस्था बळकट झाली आणि सभासद व समिती हे दोन्ही शब्द महत्वाचे आहेत. सभासद आणि समिती. सभासद कशाला म्हणायचं, समिती कशाला म्हणायची, ते एक इथलं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचा जो आपला अभ्यासाचा भाग आहे तो आहे वेद. तर वेदावरती एक मार्क आपल्याला 100% विचारला जाणार आहे. बोला तर थोडस झूम कमी करा. ते सभासद फक्त सभा दिसतंय, पुढे दिसत नाही. इथं दिसतंय ना समिती. हो ते दिसतंय इकडे, बळकट सभासद आहे ना पुढे. हा 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 परत वाढलं. हा 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 सर, ओके ओके. ठीक आहे. तर सभासद व समिती हे पण आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर वेदाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर वेदाच्या अभ्यासामध्ये बघा, वेदाच्या अभ्यासामध्ये आपल्याला स्पेशली ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद याची काही वैशिष्ट्ये आहेत. ऋग्वेद कशासाठी आहे, यजुर्वेद सामवेदामध्ये काय सांगितलेलं आहे, यजुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे आणि अथर्ववेदामध्ये काय सांगितलेलं आहे, हे आपण डिटेलमध्ये त्याच्यात पाहणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यावेळेस जी आश्रम व्यवस्था होती तर ती कशा पद्धतीने होती, ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम. तर हे 4 आश्रम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, स्पेशली त्या संस्कृतीमधलं. त्याच्यानंतर बघा, जैन संस्कृती आपण अभ्यासणार आहोत किंवा जैन धर्म आपण अभ्यासणार आहोत. तर जैन धर्माचे संस्थापक जे होते ते ऋषभनाथ होते. त्याच्यानंतर कधी कधी प्रश्न येतो की जैन धर्माचे 24वे तीर्थकार कोण होते, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे वर्धमान महावीर हे होते. समजतंय. त्याच्यानंतर पंचमहावृत्त, त्याच्यामध्ये अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य. तर हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. जैन धर्माचा जो प्रसार आहे तो कुठं कुठं झालेला आहे, बिहार आणि गुजरात येथे प्रामुख्याने जास्त झालेला आहे. तर या मुद्द्याला अनुसरून आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर बौद्ध धर्म. बघा आता, बौद्ध धर्म याच्यावर ही क्वेश्चन येण्याची शक्यता दाट असते. बघा, याच्यामध्ये गौतम बुद्ध त्यांचा जन्म जो झालेला तो लुंबिनी या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे. नाव लक्षात ठेवायचं. बोधगया येथे त्यांनी ज्ञानप्राप्ती केलेली आहे किंवा त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, तर ते लक्षात ठेवायचं आहे बोधगया. सारनाथ अजून एक महत्वाचं नाव आहे. सारनाथ येथे धर्म चक्र परिवर्तन हे झालेलं आहे. कुशीनगर येथे महापरिनिर्वाण झालेलं आहे. म्हणजे बौद्ध धर्माच्या बाबतीत गौतम बुद्ध आणि त्यांनी त्यांचे विविध ठिकाणी जे काही त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातून हे जे बाकीचे जे स्थळ महत्वाचे आहेत ते लक्षात ठेवायचे, त्याच्यावरती प्रश्न असतो. त्याच्यानंतर बघा, चार आर्य सत्य त्यांनी सांगितलेले आहेत. त्याचबरोबर अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे. त्यानंतर बौद्ध संगती आणि धर्मप्रसार, याच्यामध्ये अशोकाने केलेला प्रसार म्हणजे महायान व हीनयान हे त्याच्यातील जे 2 महत्वाचे विभाग आहेत ते आपण थोडक्यात लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मौर्य समाज. बघा आता, मौर्य समाजामध्ये काय आपल्याला संस्थापक कोण होते, मौर्य समाजाचे कोण होते? हॅलो, हा बोला सर. हा, तर संस्थापक चंद्रगुप्त मौर्य होते. 1 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो, तो लक्षात ठेवायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर कौटिल्याचं अर्थशास्त्र याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर आहे अशोक. अशोकानं काय केलं, कलिंगच्या युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला. त्याचबरोबर त्यांचं जे शिलालेख व स्तंभालेख प्रसिद्ध आहेत त्यांचा थोडासा अभ्यास आपल्याला करायचा आहे. कोणता लेख कुठं आहे ते करायचं आहे. त्याचबरोबर यांची जी राजधानी होती, ती प्रामुख्याने पाटलीपुत्र या ठिकाणी होती, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. मौर्य साम्राज्याची राजधानी कोठे होती, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे पाटलीपुत्र या ठिकाणी होती. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहणार आहोत आपण मध्ययुगीन भारत. आतापर्यंत जे आपण जे महत्वाचे मुद्दे पाहिले ते सगळे प्राचीन भारताचे होते. आता जे आपण पाहणार आहे काही मुद्दे
ते मध्ययुगीन भारताचे असणार आहेत. बघा आता याच्यामध्ये काय करावं लागेल आपल्याला. मध्ययुगीन मध्ये सगळ्यात महत्वाचा तिथला जो पॉइंट आहे पहिला, तो पॉइंट असणार आहे दिल्ली सल्तनत किंवा दिल्लीची सुलतानशाही. याचा जो कालावधी आहे 1206 ते 1526 हा लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर दिल्ली सुलतानशाही मधला जो पहिला जी सुलतानशाही होती त्यातलं पहिलं जे महत्वाचं नाव आहे ते आहे गुलाम वंश किंवा त्या घराण्याची त्यावेळेस राज्यसत्ता होती. तर याच्यावर पण प्रश्न मागच्या वेळेस आलेला आहे. स्पेशली दिल्ली सुलतानशाही याची जी क्रमाक्रमाने जी कोणकोणाची सत्ता होती ते आलं होतं. तर त्यासाठी आपल्याला गुलाम वंश त्याचं जी सनावळ आहे ते आपल्याला लक्षात ठेवायची आहे, कालावधी लक्षात ठेवायची आहे 1206 ते 1290. कारण यावर पण प्रश्न येऊ शकतो. इतिहास म्हटलं की सण सनावळीवरती प्रश्न 100% असतो. त्याच्यामुळे आपण इतिहासाच्या बाबतीत नेहमी तारीख, डेट किंवा त्याचं स्थळ आणि कारण, घटना, त्याची तारीख, त्याचं स्थळ आणि कारण या अनुषंगाने इतिहासाचा अभ्यास कधीही करायचा. त्या अनुषंगाने हे तुम्ही लक्षात ठेवायचं. बघा गुलाम वंश, तर गुलाम वंशाचे संस्थापक होते कुतुबुद्दीन ऐबक. एक एक पॉइंट आपण करूया. त्याच्यानंतर याच्याच कालखंडामध्ये कुतुब मिनारची सुरुवात झालेली होती, ते दुसरा पॉइंट आहे. त्याच्यानंतर इल्तुतमिश यानं काय केलं तर कुतुब मिनार पूर्ण केलं, त्याबरोबर इक्तादारी व्यवस्था सुरू केली. आणि अजून एक प्रश्न आपल्याला इतिहासामध्ये नेहमी विचारला जातो, अनेक म्हणजे शिक्षक किंवा टीईटी परीक्षा सोडून इतर परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. कोणता? रजिया सुलतान. कोण होती? रजिया सुलतान ही पहिली महिला शासक होती. हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 1 मार्काचा जीके क्वेश्चन तुम्हाला इतर कुठल्याही परीक्षेमध्ये विचारला जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत, बघा दुसरं जे घराणं आहे ते आहे खिलजी वंश. तर त्याचा जो कालावधी आहे 1290 ते 1320. तर अल्लाउद्दीन खिलजी नाव लक्षात ठेवायचं. इतिहासामध्ये नावाला फारच महत्व असतं. तर बघा दक्षिण भारतात त्यानं मोहिमा काढलेल्या होत्या. बाजार नियंत्रण व किंमत ठरवण्याची व्यवस्था त्यानं सुरुवात केली होती. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं सैनिकांसाठी दखलनिशी व पगार सुधारणा, त्याच्या बाबतीत त्याचं काम महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तिसरं जे घराणं होतं त्यावेळेचं ते होतं तुगलक वंश. तुगलक, तर तुगलकांचा जे कार्यकाळ होता तो होता 1320 ते 1414. आता याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे तर मोहम्मद बिन तुगलक त्याचं नाव लक्षात ठेवावं लागणार आहे तुगलक घराण्यामध्ये. तर याच्यामध्ये राजधानीमध्ये यानं बदल केला. सगळ्यात महत्वाचा 1 मार्काचा क्वेश्चन अनेक वेळा विचारला जातो की दिल्लीहून दौलताबादला त्यानं राजधानी आणली होती. तर हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे जे पॉइंट आहेत मी सिलेक्ट केलेले, या पॉइंटचा जरी तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तरी आजच काय होणार आहे तुमचे त्या 30 पैकी 5 मार्क तरी ऍटलिस्ट या एका तासामध्ये कव्हर होणार आहेत. आवाज येतोय का माझा? हो सर येतोय. हा, तर काय सांगायचं आहे मला की ही जी पीडीएफ आहे किंवा हे जे मुद्दे आहेत हे तुम्ही आजच्या तासाभरात पुन्हा पुन्हा हे जरी पाहिलं तरी 30 पैकी 5 मार्क, डेफिनेटली 5 मार्क तुम्हाला या लेक्चर मधून येणार आहेत. त्याच्यामुळे हे लेक्चर राहिलेल्या बाकीच्या सगळ्या लेक्चर पेक्षा महत्वाचं आहे. समजते सगळ्यांना? पुढे जाऊया आपण आता. बघा राजधानीमध्ये त्यानं बदल केला. दिल्लीहून दौलताबाद या ठिकाणी त्यानं राजधानी नेली. त्याच्यानंतर त्यानं टोकन चलन प्रयोग केला, परंतु तो अपयशी झाला. याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. त्याच्यानंतर त्यानं सिंचन प्रकल्प उभे केले. त्याच्यावर प्रश्न येतो. त्याच्यानंतर महत्वाचा आहे लोधी वंश 1451 ते 1526. लोधी, बघा इब्राहिम लोधी वंशामधला महत्वाचा तो व्यक्ती होता. त्याच्यानंतर पानिपतची पहिली लढाई 1526 मध्ये, आणि याचं काय झालं, बाबरकडून पराभव झाला. याचा कुणाकडून झाला पराभव? बाबरकडून.
आणि अशा पद्धतीने काय झालं, दिल्ली सुलतानशाहीचा एंड झाला. त्याच्यानंतर महत्वाचं आहे, दिल्ली सुलतानशाही संपली आपली. त्याच्यानंतर मोगल किंवा मुघल, मोगल पण म्हटलं जातं आणि मुघल पण म्हटलं जातं. तर याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मध्ययुगीन भारताच्या दृष्टिकोनातून. तर आता मोगल साम्राज्य सगळ्यांना माहिती आहे. प्रारंभीचे जे मोगल होते त्याच्याविषयी जर आपण पाहिलं तर बाबर हे प्रारंभीचे होते, तरी स्थापना केली त्याची. त्याच्यानंतर पानिपतची पहिली लढाई 1526, लक्षात ठेवायचं 1526 ला काय झालेलं आहे, पानिपतची पहिली लढाई झालेली आहे आणि त्या लढाईतच त्यानं काय केलं, हे साम्राज्य स्थापन केलं, इब्राहिम लोदी. त्याच्यानंतरचा दुसरा महत्वाचा मोगल सम्राट होता हुमायून. हुमायूननं काय केलं, शेरशाह सुरीकडून पराभव त्याचा झाला, पुन्हा साम्राज्य मिळवलं, परंतु त्यानं पुन्हा साम्राज्य मिळवलं, ते पण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आला शेरशाह सुरी. शेरशाह सुरी अतिशय ह्याचं काम लोककल्याणासाठी महत्वाचं होतं, शेरशाह सुरी. तर ह्यानं काय केलं, रस्ता बांधला. सध्याचा जो दिल्ली आग्रा म्हणजे ग्रँड ट्रँक रोड आहे तो त्यानं बांधलेला होता. त्यानं चलनामध्ये सुधारणा केली, महत्वाचं चलन सुधारणा. त्याच्यानंतर त्यानं महसूल व्यवस्था मजबूत केली. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला शेरशाह सुरीचा अभ्यास करावा लागेल त्या त्यावेळेस आपण काय करणार आहोत, त्यानं कोणकोणते महत्वाचे निर्णय घेतले, महत्वाची कामं केली, हे आपण पॉइंट वाईज पाहणार आहोत. त्याच्यानंतर बघा अकबर. बघा अकबर महान, द ग्रेट अकबर असं म्हटलं जातं. तर 1556 ते 1605 याचा कालावधी लक्षात ठेवायचा आहे. त्याचा जे फोकस होता अकबराचा तो स्पेशली याच्यावर होता, धार्मिक सहिष्णुता. तो इतर मोगल सम्राटांपेक्षा खूप वेगळा होता, न्यायी होता आणि सर्व कल्याणासाठी, तो सर्वांच्या कल्याणासाठी झटणारा होता. अर्थात त्याची धार्मिक सहिष्णुता हा त्याचा जो गुण होता तो इतिहासानं दखल घेतलेली आहे त्याची. त्याच्यानंतर त्यानं दीन ए इलाही या धर्माची स्थापना केली होती, दीन ए इलाही. त्याच्यानंतर महसूल व्यवस्था, टोडरमल. त्याच्यानंतर त्याच्याच दरबारामध्ये नवरत्न दरबार होता त्याच्याकडे. त्याच्यामध्ये अबुल फजल, बिरबल, तानसेन इत्यादी महत्वाचे नवरत्नापैकी असणारे रत्न होती. त्याच्यानंतर त्याचं महत्वाचं काम फतेपूर सिक्री किंवा फतेपूर शिक्री असंही म्हटलं जातं, तिथं त्यानं राजधानी नेली त्यांची. त्याच्यानंतर बघा जहांगीर. कोण आहे, जहांगीर. तर जहांगीर हा कधीपासून होता, 1605 ते 1627. तर याच्यामध्ये जहांगीराचा जे प्रामुख्याने गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार आहेत त्या म्हणजे नूरजहांचा त्याच्यावरती प्रभाव होता, नंबर 1. नंबर 2, त्यानं काय केलं, इंग्रज व्यापाऱ्यांना त्यानं परवानगी दिली व्यापारासाठी भारतामध्ये. तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आपण पुढे घेणार आहोत तो आहे शहाजहां, 1628 ते 1658. तर याच्या बाबतीमध्ये आपल्याला पुन्हा अभ्यास करायचा म्हटलं तर एक ताजमहल बांधला त्यानं मुमताजसाठी, लाल किल्ला बांधला, जामा मस्जिद बांधली दिल्लीमध्ये. तर त्याने केलेले जे मोठे मोठे जे बांधकाम आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर शहाजहानचा जो काळ होता त्या काळाला वास्तुकलेसाठीचा सुवर्ण काळ म्हटलं जात होता. असा एक प्रश्न आला होता मागच्या एका टीईटी मध्ये की वास्तुकलेसाठी सुवर्ण काळ कोणत्या मोगल सम्राटाचा होता. तर आपल्याला उत्तर त्याचं सुवर्ण काळ कोणाचा होता, शहाजहान. त्याच्यानंतर शेवटचा महत्वाचा जो मुघल सम्राट होता तो होता औरंगजेब. त्याच्यावरती पण प्रश्न अपेक्षित आहे, त्याचा पण आपण अभ्यास करणार आहोत डिटेलमध्ये. हे फक्त मुद्दे आहेत आणि या मुद्द्याला धरून आपण अभ्यास करणार आहोत नंतर. सगळ्यांचं लक्ष आहे इकडं, स्क्रीन दिसते का सगळ्यांना? हो. ओके. बघा औरंगजेबानं
जे महत्वाचं कार्य केलं किंवा तो आपल्या माहित आहे औरंगजेबाचं जे कार्य आहे ते सहिष्णुतेसाठी बिलकुल नव्हतं. तर त्यानं बऱ्याच प्रमाणात काय केलेलं आहे, लोकांना छळायचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामध्ये एक त्यानं सुरुवात केली, जिजिया कर. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. पुन्हा सुरू केला त्यानं. त्याच्यानंतर त्यानं दख्खन मोहिमा हाती घेतल्या आणि शिवाजी महाराजांशी त्याचा संघर्ष आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर याच्याच कालखंडापासून त्याचा काय झालेला आहे, मोगल साम्राज्याची अधोगतीला सुरुवात झालेला आहे. काय झालेलं आहे, मोगल साम्राज्याच्या अधोगतीला सुरुवात झाली आणि मोगल साम्राज्य अस्ताला गेलं हळूहळू. हे आपण डिटेलमध्ये पाहणारच आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, भारतामध्ये भक्ती व सुफी आंदोलन किंवा भक्ती चळवळ आणि सुफी संत माहिती असतील तुम्हाला. भक्ती चळवळ आणि सुफी संत, त्याच्यावर एक थोडासा भाग असतो, त्याच्यावर पण प्रश्न येतात. तर या चळवळीचा उद्देश जो होता तो होता जातीभेद, कर्मकांड यांना विरोध आणि भक्ती मार्गाने देवप्राप्ती. त्याच्यामध्ये स्पेशली जे प्रमुख संत होते ते बघा कोण कोण होते. महाराष्ट्रामध्ये ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, समर्थ रामदास, नावं लक्षात ठेवायची. उत्तर भारतामध्ये कोण कोण होतं, कबीर, गुरु नानक, मीराबाई. त्याच्यानंतर बघा महत्वाचं आहे, लक्ष द्या किंवा याचा तुम्ही पुन्हा पुन्हा जर हे तुम्ही लक्षात ठेवलं किंवा वाचलं तरी तुमच्या ते सहज लक्षात येईल आणि इथला 1 मार्क येतो बरं का. प्रमुख संत याच्यावरती 1 मार्क 100% असतो. कधी ज्ञानेश्वराचा एखादा अभंग दिला जातो, तो ओळखायला सांगितलं जातं. कधी नामदेवाविषयी त्याचा जन्म कुठे झाला, नरसी नामदेव म्हटलं जातं, ते कुठं झाला, काय झालं, ते सगळं विचारायचं. एकनाथ बारुडासाठी होते. तुकारामांचे अभंग महत्वाचे आहेत, वृक्षवल्ली आमास वगैरे, ते लक्षात ठेवायचं. समर्थ रामदासाचा जन्म किंवा त्यांनी जे त्यांचं जाम या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर उत्तर भारतामध्ये कबीर, कबीर के दोहे लक्षात ठेवायचं आहे. गुरु नानक, नांदेड त्यासाठी आपल्याकडे प्रसिद्ध आहे. मीराबाई, ते पण लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा सुफी संत. आता सुफी संतांमध्ये सगळ्यात महत्वाचं नाव आहे ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती आणि दुसरं एक नाव आहे निजामुद्दीन औलिया, म्हणजे औलिया असं ते आहे. औलिया म्हणजेच काय, औलिया. त्याच्यानंतर बघा याची वैशिष्ट्ये काय होती या भक्ती चळवळीची किंवा त्या संतांची, तर साधी भाषा, त्याच्यानंतर लोकसंगीत आणि सगळ्यात महत्वाचं होतं समानतेचा संदेश. कशाचा संदेश होता, समानतेचा संदेश. तर या सगळ्या मुद्द्यांना जे जे मी इथं गोल केलेलं आहे त्यावरती प्रश्न येण्याची शक्यता आहे. आणि या एवढ्या स्क्रीनमध्ये जर आपण ज्ञानेश्वर महाराज व्यवस्थित त्यांचे जे अभंग आहेत थोडंसं लक्षात ठेवलं तर 1 मार्क तुम्हाला या एवढ्या स्क्रीन मधल्या गोल मधून मिळणार आहे. फार काही अवघड नाहीये, त्यावरतीच फोकस करायचा आहे आपल्याला. म्हणजे टीईटीचा अभ्यास करताना काय करायचं हा जो प्रश्न असतो त्या सगळ्या प्रश्नांवरती हे उत्तर आहे की टीईटीचा अभ्यास करत असताना टेक्स्ट वाईज, चॅप्टर वाईज हे पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत आणि याचा आपल्याला अभ्यास करायचा. म्हणजे अभ्यास कशाचा करायचा हे जर आपल्याला माहित असेल तर अभ्यास आपला पटकन आणि लवकर होतो. यासाठी आपण सुरुवातीलाच काय करतोय तर सिलेबस घेतोय की ऍक्च्युअल मध्ये सिलेबस कोणता आहे आणि त्या सिलेबस मधलं आपल्याला नेमकं काय करायचं आहे. आवाज येत आहे का सगळ्यांना, स्क्रीन दिसत आहे? हो सर. हा ठीक आहे सर. तर हे जे मुद्दे आहेत ते अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, हे जे लेक्चर आहे किंवा हे जे मुद्दे आहेत ते जर तुम्ही पुन्हा पुन्हा पाहिले किंवा ऐकले किंवा वाचले तर या 1 तासामध्ये सुद्धा तुम्हाला 5 मार्काचे क्वेश्चन, म्हणजे इतिहासामध्ये जे 30 क्वेश्चन येणार आहेत त्या 30 पैकी 5 मार्क तुम्हाला फक्त या 1 लेक्चर मधून मिळतील. आणि मिळतील म्हणजे मिळतीलच, कारण हे सगळं जे आहे तो सगळा सारांश आहे कशाचा, इतिहासाचा, स्पेशली टेक्स्ट बुकचा. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, हे मुद्दे
पुन्हा पुन्हा रीड करायचे आहेत, लक्षात ठेवायचे आहेत, एक्झाम मध्ये ते येणारच आहे. ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया. बघा आता त्याच्या पुढचा जो इतिहास आहे, तर इथून सुद्धा आपल्याला काही मार्क्स असतात. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर मागच्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलेलं असेल तर मराठ्यांचा उदय व शिवकाल किंवा मराठ्यांच्या इतिहासावरती एक 2 प्रश्न 100% येतात. ते प्रश्न कुठून येतात, तर त्यासाठी काही पॉइंट दिलेले आहेत. त्या पॉइंटला अनुसरून आपण माहिती आपल्याला करून घ्यायची आहे किंवा त्याचा थोडा अभ्यास करायचा आहे, तरी सुद्धा तुम्हाला सहजासहजी ती मार्क्स मिळून जातील. आता पाहूया आपण मराठ्यांचा उदय आणि शिवकाल. बघा, सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी किल्ल्यावरती त्यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर हा पहिला पॉइंट म्हणूया आपण. दुसरा पॉइंट आहे पहिला किल्ला जिंकला. कोणता जिंकला पहिला किल्ला? तोरणा. तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचं तोरण बांधलं असं आपण म्हणतो. तर तोरणा आहे. रायगड राजधानी होती आपल्या साम्राज्याची. त्याच्यानंतर त्यांनी महत्वाचा जो त्यांच्या लाईफ मधला जी घटना होती, प्रसंग होता, तो अफजल खानाचा वध हा कुठं केला? प्रतापगडावरती. त्याच्यानंतर आग्र्याहून त्यांची सुटका झाली. हे सिक्वेन्स पण लक्षात ठेवायचा आहे, त्याचा थोडा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आहे रायगड येथे राज्याभिषेक. त्याच्यानंतर महत्वाचं आहे प्रशासनामध्ये एक मार्क आपल्याला नेहमी येतो त्यांच्या प्रशासनावरती. आणि प्रशासनामध्ये स्पेशली त्यांचं जे अष्टप्रधान मंडळ आहे, जी 8 नावं आहेत, ते 8 नावं तुम्हाला 1 मार्क मिळवून देतील. तो जो चार्ट आहे टेक्स्ट बुक मध्ये, माहिती असेल आपल्या सगळ्यांना, अष्टप्रधान मंडळाचा एक चार्ट आहे आपल्या बालभारतीच्या टेक्स्ट बुक मध्ये. तर तो चार्ट जो आहे, तो चार्ट आपण व्यवस्थित करायचा आहे, तर तुम्हाला तिथून 1 मार्क सहज मिळणार आहे. त्याच्यानंतर बघा, छत्रपतींची जी नौदल व्यवस्था होती, 6 नंबर मुद्दा आहे हा, तो पण लक्षात ठेवायचा, याच्यावर पण प्रश्न असतो. नौदल व्यवस्था, त्याचे प्रमुख होते कान्होजी आंग्रे. तर ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला येत असतो, ते लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा, आता हा झाला शिवकाल. त्याच्यानंतर अजून एक अभ्यासाचा आपला भाग आहे शिवपश्चात काळ. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतरचा काळ कसा होता, याच्यावर पण प्रश्न येण्याची शक्यता असते. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने नाव घेतलं जाईल छत्रपती संभाजी महाराज यांचं. तर त्यांनी औरंगजेबाशी अतिशय मोठा संघर्ष केला. जरी त्यांचा शौर्यपूर्ण मृत्यू झाला तरी त्यांचा संघर्ष वाया गेला नाही किंवा जाऊ दिला नाही. त्याच्यानंतर महत्वाचं नाव आहे राजाराम महाराज. त्यांनी काय केलेलं आहे, जिंजी किल्ल्यातून राज्यकारभार सांभाळला. त्याच्यानंतर तिसरं महत्वाचं नाव आहे महाराणी ताराबाई. यांच्याविषयी सुद्धा आपल्या बालभारतीच्या टेक्स्ट बुक मध्ये व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर यांच्यावर क्वेश्चन येण्याची दाट शक्यता असते. तर त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं, या कालावधीनंतर किंवा या कालावधी दरम्यानच पुन्हा काय झालं, पेशव्यांचा उदय झाला. आता याच्यामध्ये पहिलं जे आहे महत्वाचं ते आहे बाजीराव पहिला. त्यांनी उत्तरेत विजय मिळवले, दिल्लीपर्यंत त्यांचा प्रभाव होता, भगवा फडकवला त्यांनी अगदी. त्याच्यानंतर माधवराव पेशवा, दुसरा पॉइंट आपण लक्षात ठेवू. त्यांनी काय केलं, प्रशासन व सैन्य सुधारणा. स्पेशली त्यांनी काय केलं, प्रशासनात सुधारणा केली, त्याच्यानंतर सैन्यामध्ये सुधारणा केली. त्याच्यानंतर तिसरा महत्वाचा व्यक्ती म्हणजे बाजीराव दुसरा. इंग्रजांशी संघर्ष आणि स्वराज्याची घसरणीला इथून सुरुवात झाली. म्हणजे पेशव्यांचा उदय याच्यावर सुद्धा एखाद्या वेळेस एखादा मार्क विचारण्याची शक्यता असते. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. त्याच्यानंतर आहे मध्ययुगीन भारताची संस्कृती कशी होती, त्याच्यावर एक संमिश्र प्रश्न असतो. संमिश्र बघा, याच्यामध्ये स्पेशली वास्तुकलेवरती एखादा प्रश्न असतो, जसं मोगल साम्राज्यामध्ये ताजमहाल, लाल किल्ला, बुलंद दरवाजा,
गोल गुंबज. त्याच्यानंतर मराठा साम्राज्यामध्ये रायगड, सिंहगड, प्रतापगड हे किल्ले महत्वाचे आहेत, त्याच्यावरती एखादा प्रश्न असतो. त्याच्यानंतर शिक्षणमध्ये मदरसे, गुरुकुल त्यावेळेस सुरुवात झाली होती. साहित्यावरती एक प्रश्न असतो 100%. PIMP इथला मुद्दा हा बरं का. कुठला साहित्य, स्पेशली कुठलं साहित्य, मध्ययुगीन भारताची संस्कृती आणि साहित्य असं खरं हे आहे. तर त्याच्यामध्ये फारसी साहित्य, संस्कृत साहित्य, मराठी साहित्य, हिंदी साहित्याची भरभराट झालेली आहे. आणि याच्यामध्ये काही साहित्यिकांनी साहित्य जे लिहिलेलं आहे त्याच्यावरती प्रश्न तिथला येण्याची शक्यता असते. ते आपण ज्यावेळेस या प्रकरणाचा डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत त्यावेळेस ते 100% पाहणार आहोत. अगदी नावानिशी त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला किंवा त्यांचं ते कशामध्ये वैदिक शास्त्रात काम होतं की खगोलशास्त्रात होतं की कुठं होतं ते सगळं आपण डिटेलमध्ये त्यावेळेस पाहणारच आहोत. तुर्तास आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हे पॉइंट करायचे आहेत. ठीक आहे. बघा आता त्यामध्येच एक सांगितलेलं आहे, संगीतामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. तानसेन अकबराच्या दरबारी होता तो. त्याच्यात कीर्तन परंपरा महाराष्ट्रात त्यावेळेस सुरू झाली होती. म्हणजे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आता त्याच्यानंतर गुप्त साम्राज्य. बघा आपल्या इतिहासाच्या सिलेबसमध्ये असणारा प्रत्येक एक पॉइंट इथं कव्हर झालेला आहे आणि त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण. गुप्त साम्राज्य. गुप्त साम्राज्यामध्ये महत्वाचं नाव आहे चंद्रगुप्त प्रथम. त्याने गुप्त साम्राज्याची स्थापना केली. त्याच्यानंतर समुद्रगुप्त होता. अलाहाबाद शिलालेख त्यानं लिहिलेला आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे चंद्रगुप्त दुसरा. त्यानं काय केलं, विक्रमादित्य त्याला म्हटलं जायचं. तर त्याच्यामध्ये नवरत्न किंवा उज्जैन ही राजधानी त्यावेळेस होती. महत्वाचं आहे उज्जैन राजधानी त्याच्या बाबतीत. त्यावेळेसच बघा इथं हा सुवर्णयुग होतं. स्पेशली गणितामध्ये आर्यभट्ट यांचं काम महत्वाचं आहे. नाट्यामध्ये कालिदास त्यांचं जे अभिज्ञान शाकुंतलम हे नाटक आहे ते महत्वाचं आहे. कलामध्ये अजंठा लेणी यावेळेस झालेली आहे. तर हे जे महत्वाचे पॉइंट आहेत ते आपण पाहतोय फक्त. सांस्कृतिक वारसा. सांस्कृतिक वारसामध्ये शिक्षण, ही जी विद्यापीठं होती ती विद्यापीठं किंवा त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तक्षशिला, नालंदा याच्यावरती प्रश्न असतो. आपण याचा अभ्यास घेणार आहोत, करणार आहोत. त्याच्यानंतर वास्तुकलेमध्ये सांची स्तूप आहे, अजिंठा व वेरूळ लेण्या आहेत. त्याच्यानंतर शिल्पशैली, स्पेशली गांधार आणि मथुरा इथली शिल्पशैली होती ते महत्वाचे आहे. म्हणजे हे झालं आपलं मध्ययुगीन भारताच्या बाबतीचा इतिहास किंवा त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत त्याच्याविषयी. त्याच्यानंतर आपलं नवीन जो भाग आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास. बघा प्राचीन भारतावरती थोडे कमी प्रश्न येतील. एक मिनिट. हे आपलं झालेलं आहे. ठीक आहे. आपण आलेलो आहे आधुनिक भारताचा इतिहास. आलेलो आहे आपण आधुनिक भारताचा इतिहास. ठीक आहे. इथं आलेलो आहे आपण आधुनिक भारताचा इतिहास. बघा आता आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये मी आता सांगितलं तुम्हाला की प्राचीन भारताचा इतिहास आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास याच्यावरती प्रश्न थोडेसे कमी असतील, परंतु
आधुनिक भारताचा इतिहास याच्यावरती प्रश्नांची संख्या जास्त असेल तर आपल्याला हे त्या दोन्हीपेक्षा ह्याच्यावरती जास्त फोकस करायचा आहे. आवाज येत आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसत आहे? हो सर. हा, तर आधुनिक भारताचा इतिहास 8वीचं जे टेक्स्ट बुक आहे इतिहासाचं व्यवस्थित रीड करायचं. त्याच्यातले सगळे मुद्दे इथं कव्हर झालेले असतील. तुम्हाला रीड करत असताना सुद्धा या मुद्द्यांचा तिथं उपयोग होईल. शिवाय 8वीचा जो इतिहास आहे आधुनिक भारताचा इतिहास तो परफेक्ट करायचा आहे. परफेक्ट साधारणतः 4 ते 5 प्रश्न तुम्हाला त्या 8वीच्या पुस्तकामधून किंवा त्याच्याशी रिलेटेड थोडं उपयोजनात्मक ज्ञानातून आलेले दिसतील. ठीक आहे. तर आधुनिक भारताचा इतिहास सगळ्यात महत्वाची घटना म्हणजे युरोपियनचा भारतात प्रवेश. तर कोणकोणते युरोपीय आले होते, कुठल्या देशातून आले होते, कोण आधी आलं, कोण नंतर आलं, कोण शेवटी आलं, कोण सुरुवातीला आलं, कोण पहिल्यांदा गेलं, कोण शेवटी गेलं भारतातून, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं. बघा आता याच्यामध्ये पोर्तुगीज सुरुवातीला आले होते, वास्को द गामा 1498 मध्ये. तो कालिकत या बेटामध्ये आला होता, कालिकत. त्याच्यानंतर डच आले, मसाल्यांच्या व्यापारासाठी ते आले होते. नंबर 1 पॉइंट लक्षात ठेवा, नंबर 2 लक्षात ठेवा, नंबर 3 लक्षात ठेवायचा, इंग्रज आले आणि त्यांनी भारताचा चेहरा मोहरा बदलला. बघा, ईस्ट इंडिया कंपनी त्यांनी स्थापन केलेली होती 1631 डिसेंबर 1600 मध्ये. त्याच्यानंतर सुरत येथे पहिला कारखाना त्यांनी चालू केला होता, म्हणजे वखार. कारखाना म्हणजे काय आहे इथं, आता हे सगळं आपल्याला माहितीच असतं. वखार सुरत येथे सुरुवात केली होती. त्याच्यानंतर 4थ्या नंबरला आले फ्रेंच. पॉंडिचेरी येथे त्यांचं मुख्य केंद्र होतं, माहिती असेल सगळ्यांना. बघा त्याच्यानंतर आहे ठीक आहे. त्याच्यानंतरचा जो 5वा मुद्दा आहे तो असा आहे की इंग्रज विरुद्ध फ्रेंच युद्ध होती, कर्नाटक युद्धे. त्याच्यात इंग्रज जिंकले आणि जे फ्रेंच होते त्यांनी जास्त इंटरेस्ट भारतामध्ये त्याच्यानंतर घेतला नाही. ते थोडं सारांश रूपाने ते झालेलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्रजांचं भारतावर वर्चस्व, म्हणजे फ्रेंचांना पराभूत करून त्यांनी काय केलं, पूर्ण भारत वर्चस्व खाली आणण्यासाठी पुन्हा सुरुवात केली. तर याच्यामध्ये इंग्रजांचा भारतावरती वर्चस्व होतं. तर सगळ्यात महत्वाची जी लढाई आहे, आता बघा इथं सुद्धा 1 मार्क आहे. नेहमी प्रश्न येतो आपल्याला, प्लासीची लढाई झालेली आहे 1757 मध्ये. कधी झालेली आहे? 1757 मध्ये. त्याच्यानंतर बक्सारची लढाई 1764 मध्ये. बघा प्लासीची लढाई कुणामध्ये झालेली आहे? सिराज उद्दौला, ज्याच्यामध्ये पराभूत झाला, इंग्रजांचा विजय झाला. त्याच्यानंतर बक्सारची लढाई सुजा उद्दौला होता तिथं, मीर कासिम होता आणि शाह आलम होते. याच्यामध्ये सुद्धा काय झालं, इंग्रज पुन्हा त्यांनी इंग्रज तिथं जिंकलेले आहेत. शाह आलम हे दुसरा असं आहे ते फक्त. ठीक आहे. तर हे आपल्याला दोन्ही लढाया माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर 1763 मध्ये बंगालची दिवाणी त्यांना मिळाली, गव्हर्नर. इंग्रजांचा महसूल अधिकार त्यांना थोडक्यात मिळाला. त्याच्यानंतरचं महत्वाचं नाव आहे वॉरन हेस्टिंग्स. हा कोण होता? भारतातील पहिला गव्हर्नर होता. त्याच्यानंतर लॉर्ड वेल्सली, तर त्यानं काय केलं, साहचर्य तहनीती, सबसिडरी अलायन्स सुरू केलं त्यानं. सबसिडरी अलायन्स म्हणजे काय आहे तर सगळ्यांना माहिती आहे की फक्त सैन्य इंग्रज लोक काय करायचे, वापरायचे, परंतु त्याची जी काही पगार आहे ती ते त्या राज्यानं द्यायची. म्हणजे जे आपल्याकडे भारतामध्ये राज्य होती छोटी छोटी, त्या राज्यांनी त्यांची पगार द्यायची आणि त्यांचं सैन्य मात्र इंग्रजांनी वापरायचं. तर हे सबसिडरी त्या शब्दावरून लक्षात येतं आपल्याला. ते आपण डिटेलमध्ये नंतर पाहणारच आहोत. इथं फक्त इन नटशेल आहे. लॉर्ड डलहौसी लॅब्स केले त्यानं संस्थानिक खालसा धोरण, तुम्हाला माहिती असेल तर संस्थान खालसा करण्याचं धोरण होतं, त्यानं सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, याच्यावर पण आपल्याला एक प्रश्न येतो, 1857चे स्वातंत्र्य समर. कारणे काय होती? राजकीय, आर्थिक, सामाजिक व धार्मिक अशी सगळी कारणं होती 1857च्या स्वातंत्र्य समरासाठी. तर याच्यामध्ये पहिला उठाव केला मेरठ येथे 10 मे
1857 मध्ये. महत्वाचं हे सुद्धा. त्याच्यानंतर बघा नेतृत्व, अतिशय महत्वाचा पॉइंट, याच्यावर पण प्रश्न येतो आपल्याला नेतृत्वावरती. बहादूर शाह जफर, दिल्ली, तिथं त्याने नेतृत्व केलं. त्याच्यानंतर राणी लक्ष्मीबाई, झाशी इथलं तिनं नेतृत्व केलं उठावाचं. नानासाहेब पेशवे, कानपूर. बेगम हजरत महल, लखनौ. त्याच्यानंतर निकाल काय आला, तर आपल्याला अपयश आलं, पण राष्ट्रीय चळवळीचा तो पाया झाला. या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला 1 मार्क येण्याची शक्यता आहे. येईलच असं नाही, ओनली प्रॉबेबिलिटी, शक्यता आहे, पॉसिबिलिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक महत्वाचं चॅप्टर आहे, आधुनिक भारताच्या इतिहासातील अतिशय महत्वाचं जे चॅप्टर आहे ते म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय कधी झाला, 1885. लक्षात ठेवायचं, त्यावर पण प्रश्न येण्याची शक्यता असते. स्थापक म्हणजे कोण होतं स्थापक याचं, ॲलन ॲक्टोव्हियन हुम. त्याच्यानंतर बघा पहिलं जे अधिवेशन होतं ते मुंबईला झालं, 1885 साली झालं. अध्यक्ष होते वेमेशचंद्र बॅनर्जी. वेमेशचंद्र बॅनर्जी. त्याच्यानंतर सुरुवातीचे नेते जे होते आपल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ते होते दादाभाई नौरोजी, गोपाळकृष्ण गोखले, त्याच्यानंतर फिरोजशाह मेहता. हे सगळे मवाळ नेते होते, आपल्याला माहित आहे मवाळ. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा आता स्वातंत्र्य लढ्याचे टप्पे आहेत. स्वातंत्र्य काय आपल्याला एकदम मिळालेले नाही, त्याच्यामध्ये विविध टप्पे आहेत. अनेक लोकांनी प्राणांची आहुती दिलेली आहे, बलिदान दिलेलं आहे, त्याग केलेला आहे आणि त्यातून ते मिळालेलं आहे. ठीक आहे. तर आपण इन नटशेल पाहूया. प्रारंभीचे राष्ट्रवादी म्हणजे मॉडरेट्स म्हणजेच मवाळ. काय म्हणतात त्यालाच, मवाळ. बघा त्यांच्या मागण्या काय होत्या, सुधारणा करणे, स्पेशली शिक्षण, नोकऱ्यामध्ये संधी द्या, अशा स्वरूपाच्या मागण्या होत्या. याच्यामध्ये दादाभाई नौरोजी भारतीय संपत्तीच्या निचरा नीती, ड्रेन थेअरी त्यांनी मांडली. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे, त्यांचं नाव येत असते बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये. त्याच्यानंतर आहे ठीक आहे. त्याच्यानंतर उग्र राष्ट्रवादी म्हणजेच मवाळ नंतर कोण होते, जहाल. जहाल राष्ट्रवादी, एक्स्ट्रीमिस्ट इंग्लिशमध्ये शब्द आहे त्याला. त्यांचे जे नेते होते अर्थातच लोकमान्य टिळक होते, बिपिनचंद्र पाल होते, लाला लजपत राय होते. यांनाच काय म्हणलं जातं, लाल बाल पाल. ते एक लक्षात ठेवायचं. त्यांचं जे घोषवाक्य होतं लोकमान्य टिळकांचं स्पेशली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी त्यांनी सिंहगर्जना केली होती. त्यांचं जे महत्वाचं काम होतं लोकमान्य टिळकांचं, त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती सुरुवात केली आणि जनजागृतीसाठी स्पेशली केली. त्याच्यानंतर क्रांतिकारी चळवळ झाली, त्याच्यानंतर म्हणजे सशस्त्र उठाव. बघा याच्यामध्ये पुढे होते वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद. या सगळ्या लोकांनी काय केलं, भारताला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळवून दिले. तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद यांनी काही पुस्तकं वगैरे लिहिलेली असतील त्यावेळेची ती, किंवा त्यांनी स्थापन केलेल्या संघटना, कोणत्या संघटनेमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, तर याच्यावरती इथून प्रश्न असतो. त्याच्यानंतर महत्वाचा आणि पुढचा टॉपिक आहे आपला महात्मा गांधींचे नेतृत्व म्हणजे एका माणसाचं सैन्य. एका माणसाचं सैन्य होतं ते, वन मॅन आर्मी. त्याच्यामध्ये बघा एक पॉइंट आपण पॉइंट वाईज घेऊया, कारण इथलं प्रश्न पुन्हा येण्याची शक्यता असते. स्पेशली हे जे आंदोलन सत्याग्रह आहेत ना, त्याच्यावरती प्रश्न येतो. लक्षात घ्या, पहिलं जे त्यांचं सत्याग्रह होता तो चंपारणी सत्याग्रह होता, 1917 साली केला. कुणासाठी केला, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी केला. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा त्यांनी सत्याग्रह खेडा सत्याग्रह 1918 महसूल माफीसाठी केला. त्याच्यानंतर असहकार आंदोलन 1920 साली केलेलं आहे त्यांनी. म्हणजे सरकारला कुठल्याच प्रकारचं सहकार्य करायचं नाही, सरकारला कुठल्याही प्रकारचं सहकार्य करायचं नाही. असहकार आंदोलन 1920 साली केलं. त्याच्यानंतर
मिठाचा सत्याग्रह 1930, अर्थात दांडी यात्रा साबरमती, ते मला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. प्रामुख्याने याच्यावर पण प्रश्न येतो. त्याच्यानंतर जी शेवटची मुवमेंट होती ती होती भारत छोडो आंदोलन 1942, आणि त्यांनी घोषणा केली करो या मरो. तर हे सगळे पॉइंट आपल्याला व्यवस्थित करायचे आहेत, त्याच्यावरती फोकस करायचा आहे. त्याच्यानंतर महत्वाचं आहे बघा, महत्वाच्या चळवळी व घटना. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये स्वदेशी आंदोलन होतं 1905, बंगाल विभाजन त्याच्या विरोधात होतं ते, होम रूल लीग होतं, टिळक व अॅनी बेझंट 1916 मध्ये होतं. त्याच्यानंतर महत्वाच्या ज्या असोसिएशन्स आहेत त्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा, आत्ताच मी सांगितलं होतं हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, भगतसिंग यांची होती. त्याच्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लाहोर अधिवेशन कधी झालेलं आहे? लाहोर अधिवेशन 1929. आणि मागणी काय होती ते महत्वाचं आहे. हे आंदोलन कशासाठी महत्वाचं आहे? तर त्या आंदोलनाची मुख्य मागणी कोणती होती? पूर्ण स्वराज्य. काय आहे? पूर्ण स्वराज्य. कधी मागितलं? लाहोर अधिवेशनामध्ये 1929 मध्ये. त्याच्यानंतर बघा, भारत छोडो आंदोलन हा एक महत्वाचा टप्पा आहे, तो एक आपण पाहणार आहे. त्याच्यानंतर स्वातंत्र्याची प्राप्ती. हे सगळं झाल्यानंतर शेवटी काय झालं? 1947 साली भारताला स्वातंत्र्य देण्यात आलं. आता त्याच्यानंतर काय झालं बघा, दुसरे महायुद्धानंतर स्वातंत्र्याची चळवळ तीव्र झाली. त्याच्यानंतर ब्रिटिशांनी सत्ता सोडण्याचा निर्णय घेतला आणि फाळणीची योजना म्हणजेच माउंट बॅटन योजना, भारताची फाळणी झाली. कोणत्या योजनेनुसार? हा शब्द महत्वाचा आहे, माउंट बॅटन योजना. त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947 महत्वाचा दिवस, भारत स्वतंत्र झाला. आपले जे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू. तर हे थोडक्यात आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. आता ज्यावेळेस हे सगळं घडत होतं त्यावेळेस सामाजिक सुधारणा सुद्धा. म्यूट करा जरा, कुणाचा आवाज येतोय? हा, म्यूट करा. हा, म्यूट करा, बोलू नका. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी याचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यावरती सुद्धा 1 ते 2 मार्काचा प्रश्न 100% येणार आहे. स्पेशल राजा राममोहन राय, ब्राह्मो समाजाची स्थापना, त्याचबरोबर त्यांनी सती प्रथा बंद केलेली आहे, त्याच्यावर पण प्रश्न येतो. 1929 सती प्रथा त्यांनी बंद केली. त्याच्यानंतर ईश्वरचंद्र विद्यासागर, स्त्री शिक्षण, त्याच्याही पेक्षा महत्वाचं त्यांचं जे होतं ते होतं विधवा पुनर्विवाह. त्याच्यानंतर महात्मा फुले, अतिशय महत्वाचं नाव आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांनी. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षणासाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्याच्यानंतर पंडिता रमाबाई, स्त्रियांना आधार द्यायचं काम केलेलं आहे. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. त्याच्यानंतर महात्मा गांधी यांचं जे काम होतं स्पेशली अस्पृश्यता निवारणाचं होतं. तर हे सगळे मुद्दे आपल्याला इतिहासाच्या बाबतीत लक्षात ठेवायचे. हे झालं इतिहासाचं. आता आपल्याला नागरिक शास्त्राचा सुद्धा अभ्यास याच्यामध्ये विचारला जाणार आहे, म्हणजे 4-5 प्रश्न नागरिक शास्त्राचे सुद्धा तिथं येणार आहेत. तर त्यासाठी नागरिक शास्त्राचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि तो स्पेशली टेक्स्ट बुक मधून केलेला बरा. आवाज येत आहे का सगळ्यांना? हो सर. हा, तर नागरिक शास्त्रामध्ये आपल्याला प्राथमिक नॉलेज पाहिजे. कशाचं? भारतीय राज्यघटना, अर्थात इंडियन कॉन्स्टिट्यूशन. प्राथमिक नॉलेज म्हणजे प्राथमिक माहिती त्याच्याबद्दल पाहिजे की भारतीय राज्यघटनेची
अंमलबजावणी कधीपासून झाली, अंमलात कधी आली, त्याच्यानंतर ते ऍक्सेप्ट कधी केली, हे सगळं आपल्याला थोडक्यात माहिती पाहिजे. जसं इथं दिलेलं आहे, आता एकच घेतलेलं आहे मी. भारताची राज्यघटना, तारीख महत्वाची आहे, 26 जानेवारी 1950 अंमलात आली. आणि जर कोणी म्हटलं आपल्याला स्वीकार कधी केला तिचा स्वीकार, तर फक्त यातून 2 महिने मायनस करायचे. 26 नोव्हेंबर 1949 समजतंय, स्वीकार केलेला आहे त्यावेळेस. तर वैशिष्ट्य भारतीय राज्यघटनेची लिखित राज्यघटना आहे. लिखित राज्यघटना आहे. संघराज्य, राज्याचा संघ, पण एकात्म प्रधान आहे. ठीक आहे, फेडरेशन नाही, फेडरेशन नाहीये. त्याच्यानंतर धर्मनिरपेक्षता, अतिशय महत्वाचं, धर्मनिरपेक्षता, सोशालिस्ट. त्याच्यानंतर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार 18 वर्ष. अगोदर तो 21 वर्षाचा होता, नंतर त्याचा बदल करून 18 वर्ष करण्यात आलं, ते पण आपण पाहू. त्याच्यानंतर मूलभूत हक्क व कर्तव्य, हा टॉपिक तुम्हाला 1 मार्काला राज्यशास्त्रामध्ये किंवा नागरिक शास्त्रामध्ये विचारला जाऊ शकतो, टीईटी मध्ये. मूलभूत हक्क आणि कर्तव्य लक्षात ठेवा, हक्क आणि कर्तव्य. तर याच्यावरती 1 मार्काचा क्वेश्चन येणार आहे, म्हणजे व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे, बघा आता प्रस्तावना राज्यघटनेची, त्यालाच आपण प्रियांबल म्हणतो, प्रस्ताविका. प्रियांबल म्हणजे प्रस्तावना. उद्देश काय आहे त्याचा, तर भारताचे स्वरूप जाहीर करणे. त्याच्यानंतर शब्द, संपूर्ण प्रभुत्व संपन्न समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, प्रजासत्ताक, त्यातले शब्द आहेत महत्वाचे. उद्दिष्ट काय होतं, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. मूलभूत हक्क, बघा आता जसं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं की मूलभूत हक्कावरती प्रश्न येणार, तर हे व्यवस्थित करून ठेवायचं आहे आपल्याला. मूलभूत हक्क, फंडामेंटल राईट्स, फंडामेंटल म्हणजे मूलभूत, राईट्स हक्क. तर बघा आता नंबर 1 कोणता हक्क आहे, समानतेचा हक्क. समानतेचा हक्क, समतेचा हक्क आहे. कशाचा आहे, समतेचा म्हणजे समानतेचा. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबर आहे स्वातंत्र्याचा हक्क आहे, लक्षात ठेवायचं आपल्याला. 3 नंबर आहे शोषणाविरुद्ध हक्क. त्याच्यानंतर 4 नंबर आहे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. त्याच्यानंतर 5वा आहे सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क आहे. आणि 6वा आणि सगळ्यात महत्वाचा जो हक्क आहे तो आहे घटनात्मक उपयोजनांचा हक्क. कलम 32, कलम 32 लक्षात ठेवायचं इथं, कलम 32 लक्षात ठेवायचं. ते डिटेलमध्ये पाहू आपण. तर हे 6 हक्क लक्षात ठेवायचे आहेत, याच्यावरती प्रश्न असतो. याचे कलम आहेत 14 ते 17, 16 ते 17 असे कलम आपण इथून लक्षात ठेवणार आहोत. तर डिटेलमध्ये त्या तासाला आपण घेणार आहोत. जसं हक्क आहे त्याच पद्धतीचं कर्तव्य पण आहे, म्हणजे ड्युटीज आहेत, ड्युटीज, राईट्स अँड ड्युटीज. तर आपलं कर्तव्य काय आहे, राज्यघटनेचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा आहे राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर करणं, हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतर 3रं महत्वाचं कर्तव्य आहे पर्यावरणाचे रक्षण करणं, पर्यावरणाचे रक्षण करणं. 4थं कर्तव्य आहे आपलं वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे. 5वं जे आपलं कर्तव्य आहे ते आहे लोकशाही मूल्यांचे पालन करणे. महत्वाचं आहे, हे सगळं लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत भारताची शासन व्यवस्था, म्हणजे गव्हर्नमेंट सिस्टम इंडियामधली कशी आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे केंद्र स्तरावरती राष्ट्रपती, पंतप्रधान आणि संसद. संसद म्हटलं की त्याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीचा समावेश होतो. राष्ट्रपती औपचारिक प्रमुख असतात, पंतप्रधान मात्र कार्यकारी असतात, एक्झिक्युटिव्ह, नामधारी शब्द आहे त्याचे. औपचारिक म्हणजे काय, नामधारी.
आणि कार्यकारी म्हणजे प्रमुख. तर हे लक्षात ठेवायचं आपल्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत राज्य शासन. आता जसं केंद्र शासनाचं आहे तसंच आपलं राज्य शासनाचं आहे. नामधारी आहेत आणि मुख्यमंत्री कार्यकारी प्रमुख असतात. विधानमंडळामध्ये विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्ही प्रमुख सभागृह असतात. त्याच्यानंतर आपली न्याय व्यवस्था आपण थोडक्यात पाहणार आहोत. न्याय व्यवस्था तर भारताचे सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे आहे. राज्यात प्रत्येक राज्यात उच्च न्यायालय आहे. काही राज्यामध्ये उच्च न्यायालय नाहीत, परंतु दुसऱ्या छोट्या मोठ्या राज्यामध्ये त्या राज्यांचं उच्च न्यायालय आहे. ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर जिल्हा न्यायालय आहेत, तालुका न्यायालय आहेत. तर यांचं कार्य काय आहे? न्यायपालिकेचं, न्याय व्यवस्थेचं न्यायदान करणे, घटनात्मक हक्कांचे संरक्षण करणे, हे दोन त्यांचे महत्वाचे कार्य आहे. त्याच्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्था, त्याचा अभ्यास आपण थोडक्यात करणार आहोत. लोकल बॉडीज, याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आहे. शहरी भागामध्ये काय आहे? नगर परिषद, महानगरपालिका किंवा अलीकडे नगरपंचायत. तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर आपण थोडक्यात पाहणार आहोत निवडणूक प्रणाली. तर निवडणूक प्रणालीमध्ये काय आहे? सार्वत्रिक प्रौढ मताधिकार आहे आपल्याला. 18 वर्ष पूर्ण झाली की सगळ्यांना काय होतो? मतदानाचा अधिकार येतो. त्याच्यानंतर आपल्याकडे गुप्त मतदान आहे. आपल्याकडे निवडणूक आयोग आहे, स्वतंत्र संस्था ही, स्वायत्त म्हणतात त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण थोडक्यात पाहणार आहे लोकशाहीची वैशिष्ट्ये. लोकशाहीची वैशिष्ट्ये. आता लोकशाहीच्या वैशिष्ट्यामध्ये नंबर 1 लोकसहभाग आहे. 2 जबाबदारी आहे प्रत्येकाची. प्रत्येकाला समानतेचा अधिकार आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. 5 कायद्याचं राज्य आहे. थोडक्यात आपण ते काय जास्त बघा. त्याच्यानंतर महत्वाच्या संस्था संसद, लोकसभा, राज्यसभा, सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग आहे, वित्त आयोग आणि नियंत्रक व महालेखा परीक्षक अर्थात कॅग. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला 1 मार्काची तयारी, म्हणजे 1 मार्काचा क्वेश्चन याच्यावर पण विचारला जातो. एक तर संसदेवरती प्रश्न असतो, लोकसभा, राज्यसभा त्याचे मेंबरचे लिमिट काय आहे त्याच्यावरती असतो, सर्वोच्च न्यायालय त्याच्यावरती असतो, त्याचं कलम महत्वाचा आहे, निवडणूक आयोग, त्याच्यानंतर वित्त आयोग, कितवा वित्त आयोग आहे, त्याचे अध्यक्ष कोण आहेत हे आपल्याला माहित पाहिजे, नियंत्रक व महालेखा परीक्षक अतिशय महत्वाची पद आहे ते भारतामध्ये, कॅग. सगळे जे आपले लेखे आहेत ते यांच्या आधिपत्याखाली येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, तर आपण काय करणार आहे इतिहासामध्ये इतिहास आणि नागरिकशास्त्र याचे जे महत्वाचे मुद्दे आहेत, स्पेशली आपण आज सिलेबस पाहिलेला आहे, हेच मुद्दे आपण नंतर विस्तारानं किंवा डिटेलमध्ये पाहणार आहोत. आणि यामध्ये स्पेशली तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की तुमचं जे टेक्स्ट बुक आहे त्या टेक्स्ट बुकचं रिडिंग तुमचं होणं अपेक्षित आहे. म्हणजे तुमचं जर टेक्स्ट बुकचं रिडिंग असेल तर तुम्हाला हे बाकी सगळं स्ट्रक्चर तुमच्या लक्षात येईल आणि तुम्हाला त्या अभ्यासासाठी उपयोगी पडेल. ठीक आहे. तर आता हे आपलं झालं इतिहासाचं. ठीक आहे. आता याच्यामध्ये कोणाला काय विचारायचं आहे का तुम्हाला? इतिहासाचा सिलेबस आणि नागरिकशास्त्राचा सिलेबस याच्यामध्ये विचारायचं आहे. आपण लगेच काय करणार आहे, 1 वाजता पुन्हा एकदा जॉग्राफीचं अशाच पद्धतीनं जॉग्राफीचं सिलेबस पाहणार आहोत. त्याच्यामध्ये कोणते मुद्दे महत्वाचे आहेत, कुठले मुद्दे आपल्याला करावे लागतील, कुठल्यावरती जास्त फोकस करावं लागेल, कुठून क्वेश्चन येतात, हे सगळं आपण जॉग्राफीचं सुद्धा सेम पॅटर्न मध्ये एक 5 ते 10 मिनिटाच्या गॅप नंतर पाहणार आहोत. ठीक आहे. बंद करू. ठीक आहे सर, चालेल. हॅलो. हो सर, ठीक आहे, चालेल. हा